बाप्पाचा विसर्जन सोहळा सध्या सुरू आहे। मी गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आहे। गिरगावमध्ये अनेक घरगुती गणपतींचं सध्या विसर्जन होत आहे। आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं व मुंबई पोलिसांच्या वतीनं अशा प्रकारे जीवरक्षक ठेवण्यात आलेले आहेत। बोटी सारख्या अशा वाहनं ही पुढे बाप्पाच्या मूर्त्या समुद्रात घेऊन जातात आणि त्यानंतर विसर्जन केलं जातं। आपण पाहतोय सध्या काही मूर्त्या ह्या विसर्जनासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या देखील आता जीवरक्षक हे आता पुढे घेऊन जातील आणि यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव कोणतेही कुटुंबीय किंवा इतर व्यक्ती हे यामध्ये सहभागी होत नाही। मात्र आपण पाहिलं तर या बोटीवर आहे ते जीवरक्षक जे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं व मुंबई पोलिसांच्या वतीनं जे तैनात करण्यात आलेले आहेत ते सध्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे सगळे जीवरक्षक पुढे ही मूर्ती घेऊन समुद्रात जातात आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन करतात। तर कशा प्रकारे हे विसर्जन केलं जातं हे आपण पाहणार आहोत। अशा प्रकारे एका बोटीमध्ये बाप्पाची मूर्ती ही विसर्जित केली जाते। या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत, ते या ठिकाणी बाप्पाच्या मूर्त्या या विसर्जित करतायत। दादा, बाप्पाची मूर्ती विसर्जित केली जाते, काय प्रक्रिया आहे आणि कशा प्रकारे विसर्जन सोहळा सध्या सुरू आहे? नाही, विसर्जन सोहळा छान प्रकारे सुरू आहे। आपल्या बीएमसीने चांगली मॅनेजमेंट केलेली आहे, तराफे वगैरे लावून 10 दिवस एंजॉय केला गणपतीमध्ये। आता गणपती अप्पा मोरया। किस प्रकार से आप ये अंदर लेके जाते हैं और बाप्पा का विसर्जन होता है? वन टाइम में सर एक ही बार लेके जाएंगे, अंदर तक जाएंगे थोड़ा, उसके बाद विसर्जन हो जाएगा। तर आपण पाहतोय ही बाप्पाची मूर्ती आहे। 10 दिवस सेवा केल्यानंतर आज विसर्जन सोहळा पार पडतोय आणि या ठिकाणी अनेक कुटुंबीय आहेत ते घरगुती गणेश मूर्त्या घेऊन आल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे मूर्त्या या बोटीवर ठेवल्या जातात आणि त्यानंतर या ठिकाणी ही बोट फक्त जीवरक्षकांसह ही समुद्रात नेली जाते आणि बाप्पाचं विसर्जन होतं। 10,000 पेक्षा अधिक मूर्त्या या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आज विसर्जनासाठी येणार आहेत। सकाळपासूनच बाप्पाचा विसर्जन सोहळा हा गिरगाव असेल, दादर असेल, अशा अनेक मुंबईतल्या समुद्रकिनारी सध्या सुरू आहे आणि यामध्ये गिरगावमध्ये देखील आपण पाहिलं तर अशा प्रकारे हा विसर्जन सोहळा सध्या सुरू आहे आणि बाप्पाच्या मूर्त्या या समुद्रात सध्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं व खाजगी स्वयंसेवकांच्या वतीनं जे जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत त्यांच्या मार्फत हे विसर्जन केलं जात आहे। कॅमेरामन विनोद राजपूतसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।